एक मोठी बातमी पाहूयात। 10वी बोर्ड परीक्षेच्या पेपर फुटीचं प्रकरण असतानाच 10वी बोर्डाच्या पेपर तपासणीमध्ये मुंबई विभागामध्ये बोर्डाचा सावळा गोंधळ सुरू आहे। बोर्डाकडून पेपरचे गठ्ठे हे शिक्षकांना तपासणीसाठी देताना शिक्षकांच्या संपर्क क्रमांकाची चुकीची नोंद होतीये। ज्या शाळेमध्ये तपासणीसाठी पेपरचे गठ्ठे जातात त्या शाळांचे संपर्क क्रमांक हे सुद्धा चुकीचे आहेत। काही ठिकाणी जो शिक्षक ज्या विषयाचा आहे त्या विषयाचे पेपर तपासायला न देता इतर विषयांचे पेपर तपासायला देण्यात आले आणि यातून मुंबई विभागामध्ये अनेक शिक्षकांना 10वी बोर्ड परीक्षेच्या विविध विषयांचे पेपर हे तपासण्याचा मोठा ताण आलाय। उत्तरपत्रिका तपासणीचा हा गोंधळ तातडीने थांबवत योग्य नियोजन बोर्डाने करावं अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेने केली आहे। 7 ते 8 दिवसानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी येत आहेत, तर नियामक असलेला एखादा शिक्षक दुसरीकडे कॉलेजला जर पार्ट टाइम असेल तर तिथे सुद्धा उत्तरपत्रिका तपासण्यासाठी येत आहेत आणि एका गणित एक विषयाची विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला मात्र गणित 2चा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा तपासायला पाठवला जातोय। तर 10वीच्या पेपर तपासणीमध्ये नेमका कसा सावळा गोंधळ झालेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। मुंबई विभागामध्ये पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचे संपर्क क्रमांक हे चुकीचे आहेत। तपासणीसाठी पेपरचे गठ्ठे जातात त्या शाळांचे संपर्क क्रमांक हे देखील चुकीचे आहेत। शिक्षकांना तपासणीसाठी संबंधित विषयाऐवजी भलत्याच विषयाचे पेपर देण्यात येत आहेत। पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका 5 ते 7 दिवसांनी तपासणीसाठी शिक्षकांच्या हाती पडतात। निवृत्त शिक्षकांच्या नावाने देखील उत्तरपत्रिकांचे गठ्ठे येत आहेत। तर अशा पद्धतीचा हा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।